नमस्कार. ब्रेकनंतर आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत. तरुण वर्ग आज आपल्या समोर जमलेला आहे. समोर त्यांच्या आहेत खुद्द अण्णा हजारे. त्यांच्या मनातले प्रश्न त्यांनी बरेच आतापर्यंत विचारलेत, पण त्यांच्या मनात असेही प्रश्न आहेत. अण्णा जेव्हा आंदोलनाला बसले होते दिल्लीमध्ये जंतर मंतर या ठिकाणी उपोषणाला बसलेले होते, तेव्हाचा सगळा जो एक कव्हरेज आहे ते माध्यमांमधून दिसत होतं आणि इथे बसून ते बघत असताना कशा पद्धतीने या लढ्यामध्ये आपल्याला सहभाग करता येईल असा सुद्धा एक त्यांच्या मनात प्रश्न होता. किंवा कसं काय हे अण्णांना जमत असेल असेही काही प्रश्न असू शकतात. या सुद्धा प्रश्नांवर आपण नजर टाकूया. आपल्यासोबत आहेत काही असेही तरुण. मला वाटतं आपण इकडून सुरुवात करूया. तुला काही अण्णांना प्रश्न विचारायचा? तुमचं आंदोलन जे जंतर मंतरला चालू होतं, आम्हाला असा अनुभव येत होता पुण्यामध्ये की झुकता है आसमान झुकाने वाला चाहिए. भ्रष्टाचार रोजच्या आमच्या जीवनामध्ये भ्रष्टाचाराचा अनुभव येत नाही असा एकही अनुभव नाही. पण या पद्धतीमध्ये कोणीतरी याच्याविरुद्ध आवाज उठवला पाहिजे. तुम्ही ज्या पद्धतीने आंदोलन करत होता आणि जसा तुम्हाला याच्यामध्ये रिस्पॉन्स मिळत होता, आम्ही याच्यासाठी पाठिंब्यासाठी पुण्यामध्ये मोर्चा काढला आणि मोर्चानंतर आम्ही बसलो. मला तुम्हाला हे विचारायचं आहे की या आंदोलनामध्ये सगळ्यांची तुम्ही जी मोठ बांधली, अशी माणसं तुमच्याबरोबर होती की ज्यांच्या व्यक्तिमत्वाबद्दल आणि चारित्र्याबद्दल शंका घ्यायला कोणीही उभं राहणार नाही. तर ही जी तुम्ही मोठ बांधली, संघटन शक्ती उभारली, तुमची जी ही आत्मशक्ती आहे, याचं रहस्य काय? मी आधी सांगितलं की स्वामी विवेकानंदांची मला प्रेरणा मिळाली पुस्तकं वाचून, आणि त्याच्यातून मी माझ्या जीवनाचं ध्येय ठरवलं. पुढे महात्मा गांधींच्या विचाराचाही प्रभाव पडला. त्यांच्या विचारातूनही काही करत गेलो आणि पुढं संत ज्ञानेश्वर ही जी माळ आहे ती आळंदीत गेलो. ज्ञानेश्वरांच्या समाधीवर हे तुळशीची माळ ठेवली आणि गळ्यात घालताना ज्ञानेश्वरांना सांगितलं, हे माझ्या गळ्यात तुळशी माळ नाही, माझ्या देहावरती तुळशीपत्र आहे. आजपासून हा देह माझा नाही, तो समाजाचा आहे. गावात गेलो, कामाला सुरुवात केली आणि ज्ञानेश्वरांनी लिहिलेल्या ज्ञानेश्वरीतल्या 14व्या अध्यायातली 233वी ओवी आहे. नगरेची रचावी जलाशय निर्मावी, महावने लावावी नानाविधे. एक ओवी सोबत देशाला नवी दिशा मिळाली. तेव्हा रहस्य हे आहे की विवेकानंदांची प्रेरणा, गांधीजींच्या विचाराचा प्रभाव, संतांच्या विचाराचा प्रभाव, आणि मला आता तर एवढी शक्ती मिळाली. तुम्ही तरुण जे देशभरातले उभे झाला ना, तर मला खूप शक्ती मिळाली आणि मला आता एवढी शक्ती मिळाली, ऊर्जा मिळाली की आता देशभर मला भ्रमण करायचं आहे. सगळं देशभर तरुणांना जागवायचं आहे. मला विश्वास आहे तरुण उद्याचं जागा झालं तर भविष्य दूर नाही. पण माझी विनंती एकच आहे तरुणांना. आता मी 26 जिल्ह्यात सभा घेतल्या दिल्लीला जाण्याच्या पूर्वी, पण बरेचसे तरुण असे भावना विवश होऊन मी गाडीतून उतरलो की मोठ्या प्रमाणात जमतात. अण्णा हजारे आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ है. अण्णा हजारे आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ है. मागे वळून पाहिलं तर कोणीच नाही. आता जो तरुण उभा झालेला आहे तो आता खूप लांबची लढाई आपल्याला लढायची आहे. आता खरी लढाई आपल्याला ही लढायची आहे, स्वातंत्र्याची दुसरी. त्यासाठी माझी विनंती तरुणांना हीच आहे, तुम्ही जे उभे झालात मला खूप शक्ती मिळाली. तुम्ही हे सांगताय की विश्वास तर तुम्ही माझं संपादन केलेलं आहे, पण आता लढाईला प्रत्यक्ष तोंड द्यायचंय तुम्हाला सगळ्यांना. हे पण तितकंच महत्वाचं आहे. नारेबाजी करून आणि मैं अण्णा हजारे असे टोप्या घालून फक्त होणार नाही, मेणबत्त्या पेटवून फक्त होणार नाही, तर या पुढे जाऊन आणखीन अण्णा जे सांगतायत ते सुद्धा तुम्हाला प्रत्यक्ष आचरणात आणावं लागेल. आणखीन कोणाला वरती प्रश्न विचारायचा? पण एक पथ्य आणखी पाळा. आता तुम्ही लढाईत सामील होत आहे, घरचे लोक म्हणतील याच्या डोक्यावर काहीतरी परिणाम झाला. दुसऱ्यांची पोरं 25-30 हजार रुपयाची नोकरी करतात, 1-1 लाख रुपयाची नोकरी करतात, आणि हा काय विचार करायला लागला, याचाही विचार करावा लागेल. मला इकडे पुढे काही लोकांना प्रश्न विचारायचे. इथे जरा एक, आपण ज्यावेळेस पोलीस स्टेशनमध्ये एखाद्या विषयाची तक्रार द्यायला जातो त्यावेळेला आपल्याला कशी वागणूक मिळते हे सर्वांनाच माहीत आहे. या संदर्भात माझा प्रश्न आहे की आपण ज्यावेळेस एखादी तक्रार देतो त्यावेळेला पोलिसांनी तक्रार नोंदवून घेतली का नाही ह्याच्याबद्दल आपल्याला काही माहीत नसतं. ते एका कागदावर लिहून घेतात आणि आपल्याला हाकलून देतात. तर लोकपाल विधेयकामध्ये अशी कुठली तरतूद आहे का की ज्या व्यक्तीने तक्रार नोंदवलेली आहे त्याच्यासाठी पोच मिळेल आणि त्याच्यावरची जे कारवाई झाली किंवा नाही त्याच्यासाठी आपल्याकडे लोकपाल समितीकडे काही विचारणा करता येईल? ही तरतूद आहे. आता तुम्ही पाहताय
FIR दाखल करायला जा, FIR सुद्धा नोंदवून घेत नाहीत. मर्डर केलेले FIR नोंदणी करून घेत नाहीत. आता लोकपाल बिलात तरतूद केलेली आहे. एखादा नागरिक FIR करायला गेला आणि त्याचा FIR नोंद करून नाही घेतला आणि त्या नागरिकाने लोकपालाकडे तक्रार केली तर त्या अधिकाऱ्यावरती सक्त कारवाईची शिक्षा आहे या लोकपालामध्ये. आता कोणाची हिंमत होणार नाही आणि ती FIR दाखल केल्यानंतर त्याला परत पोच द्यायची आहे. हे लोकपालात तुम्ही वाचा, नेटवरती आहे. नेटवरती सगळी तरतूद केलेली आहे. तुम्ही एकदा वाचा त्याच्यात. ज्यांना शक्य आहे ते वाचू शकतात. मला वाटतं आपण इकडे एकदा प्रश्न विचारूया. तुम्हाला काय प्रश्न विचारायचा? अण्णा, आपण लोक विधायक बद्दल बोलतोय, लोक याच्याबद्दल, तर मला एक विचारायचं होतं की मध्यमवर्गीय हा नेहमी आपल्या प्रगतीसाठी एजंट सिस्टमचा खूप उपयोग करतो, की एखाद्याला पैसे दिले की आपलं काम करून घेतलं जातं. पण मग याच्यामध्ये जास्त करून तरुण वर्ग भरडला जातो, जसं की गुणवत्ता असूनही शिक्षण मिळत नाही कारण आर्थिकतेचा प्रश्न येतो. तर मग अशा वेळेस तरुण मागे पडतो, त्याची जी शक्ती असते ती कमी होते. म्हणून त्याला पर्याय हाच आहे की लोकपालात तुम्ही जे तुमचं काम होत नसेल आणि ते लोकपालाकडे गेलं तर लोकपाल त्याच्यावर कठोर कारवाई करेल, ही तरतूद आहे याच्यामध्ये. आत्ता होत नाही हा भाग वेगळा, कारण आता काही तरतूदच नाही ना. आता सगळं आपल्या मनाप्रमाणे चाललंय. सगळं सरकारच्या अखत्यारीत आणि सरकारची लिंक पार मंत्रालयापर्यंत, गल्लीपासून दिल्लीपर्यंत साखळी आहे. आणि मग ते कोणाचा तरी फोन जातो, तो आमचा माणूस आहे, काही करायचं नाही. ही जी सिस्टम आहे ही मोडायची आहे. ती लोकपालाच्या अंडरमध्ये जर आली तर ह्या सगळ्या प्रश्नांना आळा बसणार आहे. तुम्ही नेटवरती वाचा, ड्राफ्ट वाचा तो, मग तुम्हाला अण्णा सारखं हे सांगतायत की इंटरनेटवर जाऊन या सगळ्या तरुणांनी हे वाचलं पाहिजे, कारण अजूनही बरीच लोक हे लोकपाल विधेयक नाव आहे का जनलोकपाल विधेयक नाव आहे, लोकपाल विधेयक म्हणजे काय, अशा सुद्धा अनेक प्रकारच्या त्यांच्या शंका असू शकतील. अजूनही काही प्रश्न आहेत, पण आपण या सगळ्या साध्या सोप्या सरळ स्वरूपाचा आजचा जो कार्यक्रम आहे, तुमचे प्रश्न अण्णांची उत्तरं, यामध्ये पुन्हा एक प्रश्न आपण घेणार आहोत. तरुण सगळे आपल्या समोर बसलेले आहेत, तेव्हा पहा फक्त IPL लोक. ब्रेकनंतर आपल्या सगळ्यांचं पुन्हा